कोकणातील आंबा बागायतदार सध्या अडचणीत सापडलेला आहे. पडलेला अवकाळी पाऊस आणि असलेले ढगाळ वातावरण याचा फटका इथल्या आंब्याला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या आंब्याच्या बागेमध्ये. आपण या आंब्याच्या बागेमध्ये जर परिस्थिती पाहिली तर या बागेमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन फारच कमी आहे. एकंदरीत विचार केला तर या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत 20 ते 25% उत्पादन यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती लागणार आहे. आणि हा पडलेला अवकाळी पाऊस आणि असलेलं ढगाळ वातावरण याचा कुठेतरी आंब्यावरती परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतं. काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर असेल, लांजा असेल, रत्नागिरी असेल या सर्वच भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसलेल्या आहेत आणि याचा परिणाम हा आंब्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यासोबत इथले आंबा बागायतदार आहेत. मला सांगा, नेमकं काल पाऊस झालेला आहे याचा नेमका काय परिणाम इथल्या आंब्यावरती होईल, आंबा पिकावर होईल? काल रत्नागिरीमध्ये रात्री पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळे आंब्यावरती आता आंबा जो झालेला आहे, तयार व्हायला आलेला आहे, काढण्याच्या ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यावरती स्पॉट पडण्याची, डाग पडण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. डाग पडल्यामुळे मार्केटला आंबा तो गेल्यानंतर त्याचा तेवढा भाव मिळू शकत नाही. फार मोठं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे आधीच आम्हाला फटका बसलेला आहे की मोहर येऊनसुद्धा मोहर त्याला कैरी आंबा कमी प्रमाणात झालेला आहे आणि अशामध्ये आता जर ह्याच्या आंब्यावरती जर स्पॉट डाग पडले तर त्याचा अजून प्रमाण विक्रीचं कमी होईल आणि आमचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याच्यामध्ये आमचे स्थानिक रत्नागिरीचे आमदार असतील, खासदार असतील यांनी लक्ष घालून आमच्याबरोबर त्यांनी आम्हाला घेऊन कलेक्टर साहेब असतील, कृषी मंत्री असतील, कृषी अधिकारी असतील, कृषी विद्यापीठचे अधिकारी असतील, त्यांना घेऊन मिटिंग घेतली पाहिजे. त्याच्यावरती चर्चा करून त्याच्यावरती काय तो निर्णय त्यांनी घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळवून दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच गेल्या 2-4 दिवसापासून आहे ढगाळ वातावरण आहे, याचा नेमका आंब्यावरती काय परिणाम होईल? ढगाळ वातावरणामुळे बुरशी येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावरती पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला, आज पडलेलाच आहे रात्री. आजचा दिवस पण पावसाचा दिलेला आहे. जर पाऊस पडला तर त्याच्यावरती डाग येण्याची शक्यता आहे आणि आंबा खराब होण्याची, वरती देठावरती आंबा कुजण्याची क्रिया होणार आहे. नक्कीच एकंदरीत पाहिलं तर ह्या पडलेल्या पावसामुळं इथल्या आंब्याचं नुकसान झालेल्या आंब्यावरती स्पॉट आलेले आहे. त्यामुळे कुठेतरी भाव हा इथल्या शेतकऱ्यांना कमी मिळतो आहे. त्याचबरोबर असलेलं ढगाळ वातावरण याचा प्रादुर्भाव जो आहे तो रोगाचा प्रादुर्भाव, किडीचा प्रादुर्भाव असेल, थ्रिप्स असेल, असे रोग जे आहेत त्या आंब्यावरती पडू शकतात आणि एकंदरीत उत्पादन यावर्षी कमी आहे. आणि त्याचबरोबर पडलेला अवकाळी पाऊस या दुहेरी संकटात इथला आंबा बागायतदार सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.